Yes, thank you very much. Quarter मी final विनंती ची करतो match. की सन्माननीय रावसाहेब डुशिंग यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मुख्य व्यासपीठावरती देत आहोत. कॅमेरामॅनला विनंती करूया की थोडंसं कॅमेरा मुख्य व्यासपीठावरती घेऊन या. ओमसाई MTC कौतुक करावं लागेल कारण संपूर्ण दिवसभर उन्हामध्ये कॅमेरामॅन त्या ठिकाणी त्याचं काम मात्र करत असतो आणि आपण जर पाहिलं ना आपले चांगले स्ट्रोक चांगल्या कॅचेस त्या ठिकाणी आपण त्याच्या रील्स बनवत असतो आणि त्याचं सर्व क्रेडिट ॲक्च्युली कॅमेरामॅनला गेलं पाहिजे. त्याचं देखील खूप चांगलं काम आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया जयराज वाडकर यांना. तुम्ही पाहताय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत रावसाहेब डुशिंग यांच्या शुभ हस्ते. 40+ मास्टर खेळाडू आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सामनावीरचा पुरस्कार दिला जातोय. त्याचबरोबर विकासदादा वाडकर यांच्या शुभ हस्ते आपण आता इथून पुढे सामनावीरचा पुरस्कार देत आहोत. विकासदादा वाडकर थँक्यू सो मच. आपण देखील आलात आणि आपल्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार आपण दशरथ वाडकर यांना देत आहोत. चला यानंतर आपण सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. प्रथमतः मुख्य व्यासपीठावरती Yes, sir. Let's play. तर क्वार्टर फायनलची मॅच दह्याट विपक्ष वैगाव सामन्याला सुरुवात. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्याच बॉलवरती हॅमर करण्याचा प्रयत्न. कॅचेस संधी मिडॉन्सचा फिल्डर तैनात. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले. पहिला हतरा बॅटिंग करत असताना दह्याट टीमला विकेट. दर्शन गोज पहिल्याच बॉलवरती हॅमर करायचा होता. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याच्या प्रयत्नामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आले. तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी ओम गोकर्णेश्वर चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करतो. वाई पश्चिम भागामधील एक दमदार स्पर्धा आपण पाहतो. गोकर्णेश्वर क्रिकेट क्लब व ग्रामस्थ मंडळ गोडेबाळी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पर्व पहिलं आहे. बघताच प्रेमात पडावं असं हे भव्य दिव्य आयोजन आपण सध्याच्या घडीला पाहतोय. तर मात्र स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन टेपले. क्वार्टर फायनलच्या लढती चालू आहेत. हा सामना अततटीचा होईल कारण या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र थेट सुपर 3 मध्ये म्हणजेच बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. 3 षटकाचा सामना राहील. मॅच ऑन. हो, हाही बॉल चांगला. पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर मात्र फेरीशन पाहायला मिळालं गोलंदाजाचं. मानव गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. ऑफसाईड बॉल फेकण्याचा प्रयत्न आणि लाईन लेन देखील तितकीच चांगले. ॲक्युरेसी नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते मानवच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवरती कोणतीही धाव नाही आहे. धाव फलकावरती 0 धावा आहेत. एक गडी जरूर गमावलाय. हो, यावेळी देखील आपण पाहतोय खराब गोलंदाजी. पहिले 2 बॉल चांगले. त्यानंतर मात्र शरीरापासून बॉल दूर ठेवला होता. या बॉलला देखील पंचाने लगेच दंडित केलं. या बॉलवरती अकाउंट ओपन होईल. अवांतर धाव संख्येने अकाउंट ओपन केलं जाते बॅटिंग करणाऱ्या दह्याट या टीमचा आपण पाहतो. धावसंख्या 1 या आकड्यावरती 1 वरती 1 अशी धावसंख्या आपण पाहतोय. यावेळी लॉफ्ट केला. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. बॉल पाठवलाय सरळ सीमा पार. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. विकाच्या बॅटमधून हा पॉवरफुल स्ट्रोक आपण पाहिला. षटकार आला आणि षटकाराच्या साह्यानं आपण पाहतोय धावसंख्या पुढे चालल्या. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय ज्या स्पीडनं बॉल आला त्याच्या डबल स्पीडनं पाठवला सीमारेषा बाहेर. 6 धावेंकरता षटकाराने 6 धावेच्या मदतीनं धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 ऑन बोर्ड. 7 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती. 3 षटकाचा सामना. मॅच फार महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग झालाय. परंतु पॉवर सर्कलचं षटक असल्या कारणाने ह्या बॉलवरती धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. या बॉलवरती धावा सिंगल. यस, थँक्यू. डी झोनमध्ये बॉल गेला. 180चं मैदान आहे. त्या कारणामुळे
इथे सिंगलच धाव मिळेल. सिंगल धावेच्या मदतीनं धावसंख्या 8 या आकड्यावर 8 ऑन बोर्ड पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळते. एक विकेट जरूर गमावलं त्या टीमनं. विकाच्या बॅटमधून एक षटकार आला. त्यानंतर मात्र 3 चेंडू फेस करत असताना विकास 7 या आकड्यावरती आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती अस्मितला आपण पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मानव ओव्हरपिच बॉल यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. क्रॉस द बॅट वारंवार फटके सजवण्याचा प्रयत्न. यावेळी संपर्क झाला नाही चेंडू आणि चेंडू फळीमध्ये. हाही बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव बॉलची सांगता. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 8 या आकड्यावरती अंतिम बॉल डिलिव्हर केला जाईल. 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 8 आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वैगाव टीम कडून. तो यावेळी प्रहार केलाय. परफेक्ट टायमिंग आहे की कनेक्शन थोडंसं खराब राहिलं. एलिव्हेशन मिळालं नाही. वेल जज कॅच. सुपर झेल घेतला ओमी. या खरं तर क्षेत्ररक्षकाने. थँक्यू सो मच. कॅमेरामॅनला विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती कॅमेरा घेऊन या. ओम साई MTC कॅमेरामॅन या प्लीज. आपण मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. आम्ही सातारकर सेवा प्रतिष्ठान नवी मुंबईचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष तथा उपविभाग प्रमुख शिवसेना कोपरकेरणे, त्याचबरोबर चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव खुर्दचे विद्यमान कार्याध्यक्ष तथा माजी अध्यक्ष, त्याचबरोबर गोळीवाडी गावचे विद्यमान जावई अर्थातच श्री सुनील सदानंद वाडकर यांचा विशेष सन्मान गोळीवाडी गावच्या माध्यमातून आपण करत आहोत. या सुनील दादांना विनंती करूया. आपण आपला एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. BE इलेक्ट्रिकल तथा चीफ इंजिनियर अर्थातच श्री सुनील दादा सदानंद वाडकर यांचा एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. तदनंतर 40+ आमचे मास्टर खेळाडू रावसाहेब डुशिंग यांचा देखील एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. 40+ मास्टर खेळाडू सन्माननीय रावसाहेब डुशिंग यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. तदनंतर मुख्य व्यासपीठावरती आम्ही सन्मानित करत आहोत. सन्मान चिन्ह देखील या ठिकाणी सन्माननीय रावसाहेब डुशिंग यांना दिलं जात आहे. पहा, या क्रिकेट स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य त्यांनी केलंय. त्यांना सन्मान चिन्ह देखील दिले जात आहे. त्याचबरोबर सन्माननीय आमचे विकासदादा वाडकर यांचा देखील एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. या आपल्याला विनंती आहे. विकासदादा वाडकर यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सन्माननीय विकासदादा वाडकर यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. थँक्यू सो मच. मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. धन्यवाद. येतोय चौकार. 4 धावा आल्यात आणि 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे फ्लाय होते. धावसंख्या 13 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. ओमी हा गोलंदाजीसाठी दाखल झालाय. ज्या ओमीने मात्र एक अप्रतिम झेल टिपला, तोच ओमी आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय आणि ओमीवरती आता प्रहार केला जातोय. चौकाराला आणि 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहतोय पुढे चालले. यावेळी सरसवून मारण्याचा प्रयत्न होता. या बॉलवरती कोणतीही धाव नाही. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहत आहोत. 3 षटकाचा सामना आहे. क्वार्टर फायनलची मॅच. इथून जो संघ जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. फिंगर रोल केले होते. या बॉलवरती ऑन साइडला हा तडाखा. स्क्वेलेकच्या दिशेने फिल्डर तैनात. फेकी तितकीच चांगले. ह्या बॉलवरती फक्त मिळेल सिंगल. क्या बात आहे. फेकी तितकीच चांगली पाहायला मिळाली. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, फ्लिपर असं काही गोलंदाजाच्याकडे शैली आहे आणि त्या शैलीचा वापर केला जातोय. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ओमीच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा क्या बात आहे. ज्या प्रकारे युजी चहल गोलंदाजी करतो त्याच
ॲक्शनमध्ये गोलंदाजी केली जाते. बाईच्या स्वरूपामध्ये हे धाव खात्यामध्ये जोडले जाईल. टप्पा खाली तर बॉल बाहेर वळवला जातोय राईट हँडेड बॅट्समनसाठी. त्यामुळे थोडंसं कठीण बनतंय मोठे फटके मारण्यासाठी. मोठे फटके मारण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय ह्या टीमकडून, परंतु कनेक्शन बॅट आणि बॉलचं चांगलं होत नाहीये. दिस टाइम कनेक्शन हॅज बीन प्रॉपरली. वन बाउन्स बॉल अडवला जाईल. तोपर्यंत धाबा कंप्लीट केल्या जातील 2. कनेक्शन चांगलं होतं. एक्स्ट्रा कव्हर रेसरमध्ये फिल्डर तैनात होते. चेंडूपर्यंत आले, चेंडू पकडला फेकला, तोपर्यंत 2 धावा आल्या आणि 2 धाबेच्या मदतीनं 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या 10 या संघाची आपण पाहतोय टोटल 17 लागले. थँक्यू. चला यानंतर टॉससाठी आपण विनंती करूया सीकेएम बोरगाव संघ आणि गोळीवाडी अ संघ टॉससाठी या. चला गोळीवाडी अ संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये सीकेएम बोरगाव संघ क्वार्टर फायनल क्रमांक 3चा सामना होईल. चला लगेच या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करूया टॉससाठी या. तर गोलंदाज तयार. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. टोटल 17 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. सूरज गोलंदाजी ट्रॅकवरती 3ऱ्या षटकामध्ये दाखल झाले. 3 षटकाचा सामना 8.50 ची सरासरी घातली ह्या टीमच्या फलंदाजांनी. 3 षटक कशा प्रकारे राहील हे देखील पाहावं लागेल. वैगाव 11 या संघाला आपण पाहतो. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकले होते वैगाव 11 टीमनं आणि आता मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये दाखल झालेत खेळण्यासाठी. चांगला खेळ अद्याप साकारलाय. यावेळी पहिलाच बॉल डिलिव्हर केलाय यॉर्कर पद्धतीचा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अंतिम षटकामध्ये पहिलाच बॉल वरती सिंगल आले. सिंगल धाबीच्या मदतीने 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 18 ऑन बोर्ड. सूरजचा पुढचा बॉल. या बॉलवरती हार्ड लेंथ वरती बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. स्वेलिंग रिझनमध्ये बॉल जाईल, फेकी होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा येत आहेत. 2 धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे चालले. टोटल धावा फलकावरती धावा लागले त्या म्हणजे 20. 20 ऑन बोर्ड. 20 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवरती लागलेत. 30+ धावा करण्याचा प्रयत्न जरूर इथून केला जाईल ह्या टीमकडून. ह्या टीमला देखील माहिती आहे वैगाव हा संघ आपण पाहिला तर एकंदरीत चांगली बॅटिंग लाईनअप आहे वैगाव टीमकडे. त्यामुळे कमीत कमी फायटिंग स्कोर 30 रन्स बनवणं फार गरजेचं राहील या मॅचमध्ये. तो प्रयत्न जरूर दिसतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये धाब्यांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळी देखील कनेक्शन थोडं खराब राहिलं. मोठा पटका लगवायचा आहे, धावा येत नाही येत, परंतु चोरट्या धावा काढण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. जिथं सिंगल तिथं मात्र डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा इथं आहेत. 2 धाबेच्या मदतीनं धावसंख्या पुन्हा पुढे चालले. टोटल 22. डबल दुरी मैदानाच्या आतमध्ये. मॅच ककडा 22 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 2 गडी बाद. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी पहिल्या सत्रामधला. धावसंख्या एकेरी धुरी धावसंख्येने स्कोरवरती धावा वाढवण्याचं काम केलं जात आहे. यावेळी मात्र प्रहार केलाय. आता मात्र बॉल थांबणार नाही. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अखेरीस येतोय हा चौकार. प्रयत्न जरूर सुरू होते पहिल्या बॉल पासून षटकामध्ये, परंतु आता मात्र बैठक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवरून थोडासा बॉल पुढे डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. ओव्हर पिच बनवला आणि त्या बॉलला मात्र पाठवलं सीमा रेषा पलीकडे. 4 धाब्यांकरता हा चौकार आणि चौकाराच्या साह्यानं धावसंख्या 26 या आकड्यावर. उर्वरित 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. त्याचबरोबर श्री संदीप दादा धनावडे यांचं देखील शुभागमन होत आहे. दयाडगावचे सुपुत्र. आपल्याला विनंती आहे आपण दादा मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत करत आहोत आम्ही. वेलकम, सुस्वागतम. तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं मानवने टोटल 8 धावा खर्च केल्या. ओमीने दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या आणि तिसरं षटक आपण पाहतोय अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. दया टीमकडून देखील एक कॅल्क्युलेटर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चांगल्या बॉलवरती सन्मान
आणि खराब बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. इट इज अ नो बॉल मिसफील्ड, नो प्लस चौकार. 5 धाबा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती अंकित केले जातील आणि 5 धाब्याच्या मदतीने संघ पोहोचला आहे टोटल 31 या आकड्यावर. अंतिम षटकामध्ये खराब कामगिरी आली गोलंदाज सूरज या गोलंदाजाची. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर तैनात आहेत, बॉल पर्यंत येतील, चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत 2 धाबा. कलेक्टिंग खराब राहिले, त्या कारणामुळे अतिरिक्त धाबा मैदानाच्या आतमध्ये. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त आपल्याला तालमेल पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अशा रीतीनं पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्ड वरती 11 या संघाने टोटल धाबा फलकावरती धाबा बनवल्या, त्या म्हणजे 34-35 धाब्यांचं लक्ष वैगाव 11 या टीमला. चला टीम सीकेएम बोरगाव संघाला विनंती करूया आपण टॉससाठी या. आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम गोळेवाडी अ संघ. जयराज वाडकर कॅप्टनना पाठवा, आपल्याला विनंती आहे. अर्जुन दादा गोळे ओके कॅप्टन आले तुमचे. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. त्याचबरोबर टॉससाठी देखील विनंती करूया की प्रमुख आमचे मान्यवर यांना विनंती करूया की आपण टॉस करण्यासाठी या. एकाने कोणीतरी या पण टॉस करण्यासाठी दादा आपल्याला विनंती आहे. महत्त्वाचा सामना आहे, क्वार्टर फायनल क्रमांक 3चा सामना असेल. एका बाजूला सीकेएम बोरगाव संघ तर दुसऱ्या बाजूला गोळेवाडी संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि टॉस आपण करणार आहोत. टॉसची माहिती दोन्ही टीमला आहे आणि एकाला कोणाला तरी कॉल द्यावा लागेल. कोण कॉल देईल? ओके सीकेएम बोरगाव संघाकडून कॉल दिला जाईल. दादांना विनंती करूया हवेमध्ये स्पिन करा. ओम गोकर्णेश्वर चषक आणि यस टॉस जिंकलाय सीकेएम बोरगाव संघाने. टॉस जिंकलाय. दादा निर्णय काय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतंय 2 सामने तुम्ही यशस्वीरित्या आणि सोप्या पद्धतीने जिंकले. तिसऱ्या मॅचमध्ये खेळ कसा राहील? खूप चांगलं वाटतंय आणि 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये आम्ही 40-50 करण्याचा प्रयत्न. बॅटिंग घेताय प्रथम? नाही बॉलिंग क्षेत्ररक्षण स्वीकारताय. तुम्हाला बॅटिंग करायची गोळेवाडी अ संघाला. मागील 2 सामने आपण जर पाहिलं तर चांगला खेळ राहिलाय, बॅटिंग असो बॉलिंग असो. आता हा सामना इम्पॉर्टंट आहे, म्हणजे मॅच क्रमांक 3 जी असती ना ती महत्त्वाची असते, कारण तिकडे तुम्ही जिंकलात तर बक्षीसपात्र फेरीमध्ये जाणार आहे. कसं प्लॅनिंग असेल या मॅचमध्ये? 40+ रन बनवू. 40+ धावसंख्या केली जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया इकडे. आणि मॅच देखील लगेच सुरू होईल याची दोघांनी नोंद इकडे घेणं गरजेचं असेल. आपण पाहिलं तर टॉसमध्ये टीम सीकेएम बोरगाव संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम मात्र त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. क्वार्टर फायनल क्रमांक 3चा सामना लवकरच आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत. सेकंड इनिंग आहे क्वार्टर फायनल क्रमांक 2ची. इकडे या सामन्यामध्ये कोण जिंकेल हे पाहावं लागेल. वैभव 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये दह्याट 11 असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कॉम्बॉक्समध्ये जाऊया आपण आणि या सेकंड इनिंगचं धावतं विवरण ऐकूया. धन्यवाद. तर पहिल्या सत्राची समाप्ती झाली. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती आपण धावावरती धावा बघितल्या. टोटल 34 आणि 35 धाब्यांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये वैगाव 11 या संघाला आपण पाहणार आहोत. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो खऱ्या अर्थाने त्याचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. एस एंटरप्राइजेस हे सर्व आदरणीय योगेश साहेबराव सपकाल साहेबांचं इथं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो खऱ्या अर्थाने सामनावीरची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार आणि व्यासपीठावरती त्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. टोटल 35 धाब्याचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघ उतरलाय. कशा प्रकारे धावसंख्येचा प्रवास राहील, धावा चेस होतील का धावा डिफेंड केल्या जातील हे सेकंड सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.
साई एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आदरणीय विशालजी गुंजाल साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील विशेष सहकार्य त्यांचं देखील आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलं गेलं. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. एस एस एंटरप्राइजेसचे आदरणीय योगेश साहेबराव सपकाळ हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला सामनावीरच्या ट्रॉफ्या देण्यात आल्या. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार आणि हार्दिक स्वागत करतोय. क्वार्टर फायनल 2 वैगाव विपक्ष दह्याट या दोन टीम दरम्यान आपण सामना पाहतोय. 35 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे वैगाव 11 हा संघ. दह्याट या धाबा वाचवतील का सहजरित्या धाबा इथून बनवल्या जातील हे येणारे 3 षटक आपल्याला सांगून जातील. सरपंचाचा ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात करायची. स्पीडअप घ्या. आपल्याला टोटल अजूनही यानंतर 3 सामने कव्हर करायचे आहेत. बक्षीस वितरण 16 देखील आहे, त्यामुळे थोडीशी गती वाढवा. 5 वाजत आलेत आणि 7च्या आतमध्ये जवळपास आपल्याला सर्व उरकायचं आहे. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेटनं पहिल्याच बॉलवरती ऑन साईडला हात अडका. वाईडिश लॉंग ऑनमध्ये फील्ड तैनात आहेत. ह्या बॉलवरती कॉलिंग खराब राहिली आहे. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूपरित्या फलंदाज सेफ राहतील. अगदी कॉल चांगला पाहायला मिळाला. लगेच थांबवलं गेलं आणि त्या कारणामुळे इथे मात्र विकेट बचावले. धावसंख्या 1 या आकड्यावरती आपण पाहतो. गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज दह्याट टीमकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वैगाव 11 टीमकडून सचिन आणि राहुल या 2 फलंदाजांना आपण पाहत आहोत. पॉवर प्लेचं पहिलं षटक फार इम्पॉर्टंट राहील या मॅचमध्ये. हो, यावेळी कट केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. परंतु चेंडू पंचाच्या निर्णयाची आपण जरूर वाट पाहू. डी झोन मध्ये काय फटका होता लाजबाब. क्रिकेटचं मादक सौंदर्य आपण पाहिलं. ज्या प्रकारे लेदर क्रिकेटमध्ये कट केला जातो त्या प्रकारे कट केला होता आणि या बॉलवरती फक्त मिळाली सिंगल राहुलच्या बॅटमधून आपण पाहतोय. आणि सिंगल धाबीच्या मदतीने धावसंख्या 2 या आकड्यावर. टेम्परेचर जास्त आहे, अगदी हाय टेम्परेचर पाहायला मिळतं. उन्हाचा तडाखा आणि गोळीबारी टीमकडून आपण पाहतोय. या 2025-26 मधील या हंगामामधील शेवटची दिसाईसर खरं तर टुर्नामेंट राहील आणि त्यानंतर मात्र WPL आपल्याला पाहायला मिळेल. अगदी ग्रामीण भागामध्ये आपण वाई ठिकाणी आपण पाहणार आहोत WPL येत्या काही दिवसामध्ये. हो, हे देखील यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. इथे मात्र विकेट मिळेल. फर्स्ट विकेट गोज. फलंदाज बाद होतोय. राहुल बाद झाला. फटका अगदी ऑन साईडला वाडिश लॉंगॉनला क्लिअर करायचं होतं. लिडिंग एज लागली. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर तैनात होते आणि त्या कारणामुळे इथे मात्र विकेट आले. 2 धाब्यांवरती पहिला विकेट गारज झालाय. सूरजचं अप्रतिम षटक. 35 धाब्यांचं लक्ष आणि 35 धाब्यांचं लक्ष असताना मैदानाच्या आतमध्ये सुंदर गोलंदाजी चालली अद्याप. पण तुम्हाला शेवट देखील चांगला गोड करावा लागेल. शेवट 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 3 बॉलवरती 1-2 मोठे फटके आले तरी देखील या मॅचमध्ये अजून चांगला शिरकाव करू शकतील वैगाव 11 टीम. 35 धाब्यांचं लक्ष आहे, त्यामुळे इथून 11 पूर्णांक जवळपास 40ची सरासरी गाठायची मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी देखील ओव्हर पिच बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारायचा होता. कनेक्शन झालं नाही चेंडू आणि चेंडू फळीमध्ये. या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाही आहे. निर्धाव बॉलची सांगता. डॉट बॉल या मॅचमध्ये प्रेशर बनून जातील फलंदाजांच्या टीमवरती. पण तो एखादा मोठा फटका प्रेशर रिलीज केला जाईल, पण तो मोठा फटका मारणार कोण हे देखील मोठं प्रश्नचिन्ह आता मैदानाच्या आतमध्ये. पॉवर सर्कलचं षटक अप्रतिम हाताळलं जात आहे. इकॉनॉमिकल मारा, तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सूरज याचा आपण पाहतोय. स्लॉटमध्ये बॉल पुन्हा एकदा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. लाऊड फेल. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाही आहे. निर्धाव बॉलची सांगत आपण पाहतोय. नेत्रदीपक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालले आहे. गोलंदाज सूरज या गोलंदाजाची मोठे फटके मारू दिले जात नाही आहेत. ज्या प्रकारे गोलंदाजी होते त्याच्या विपरीत कुठेतरी फलंदाजी करावी लागेल वैगाव 11 टीमच्या फलंदाजांना, परंतु ती मात्र फलंदाजी दिसत नाहीये. 35 धाब्यांचं लक्ष असताना प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला एक मोठा फटका, सिंगल डबल तुम्ही जर धाबा काढल्या तर मात्र सहजरित्या त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकता. परंतु मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेटेड खेळ करणं फार गरजेचं. तो खेळ मात्र थोडासा दिसत नाहीये. फुलटॉस पद्धतीचा बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये. 1+1 = 2.
2 धावा ॲड केल्या जातील स्कोर कार्डवरती. मच नेट रन्स कशा काय येणार, धावा मात्र येणं गरजेचं बॅटिंग करणाऱ्या वैगाव 11 टीमसाठी. धावसंख्या 2 ने पुढे चालले, 4 या आकड्यावर. 4 धावा स्कोर कार्डवरती. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला ना तर निश्चितरित्या जी सरासरी आहे त्या सरासरीपर्यंत पोहोचण्याचं काम जरूर वैगाव 11 टीमचे फलंदाज करतील. एखादा मोठा फटक्याच्या अपेक्षा आहे तर मात्र या मॅचमध्ये आशा पल्लवित राहतील निश्चितरित्या. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, शरीरापासून बॉल फार दूर ठेवलाय. टप्पा कानंतर स्विंग झाला, स्विंग अँड मिस, डॉट बॉलची समाप्ती आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या खेळी धावसंख्या टोटल बॅटिंग करत असताना वैगाव टीम जाऊन पोहोचले 1-4 या आकड्यावरती. विनिंग कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 बॉल आणि 31 धावेची अजूनही आवश्यकता आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या म्हणजे 4. आता 12 बॉलनं 31 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरा षटक घेऊन गोलंदाज तयार. थोडं स्पीडअप करा दया टीम. अजून आम्हाला टोटल 3 सामने कव्हर करायचे आहेत. बक्षीस वितरण 16 देखील आहे. 5 वाजत आलेत त्यामुळे थोडं स्पीडअप करायचं आहे. ओ हाही बॉल चांगला, सुपर गोलंदाजी. वाईड यॉर्कर काढण्याचा प्रयत्न, समजत नाही आहे फलंदाजाला कशा प्रकारे चेंडू खेळायचा. सिंगल डबल ला देखील प्राधान्य द्यावं लागेल. चौकार षटकार देखील खेचावे लागतील या मॅचमध्ये असं समीकरण झालंय. 12 चेंडू 31 धावा म्हटलं की कमीत कमी तुम्हाला 15.50 ची सरासरी गाठायची मैदानाच्या आतमध्ये. म्हणजेच 1 षटक 15 धावेचं, 1 षटक 16 धावेचं अशी तुम्हाला धावसंख्या उभारायची. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक षटकाकडे 2 मोठे फटके येणं फार गरजेचं राहील या मॅचमध्ये. पहिला बॉल निर्धाव, आपठी बार, अगदी उचलून घेणारा बॉल दर्शन या गोलंदाजाचा. अजून एक निर्धाव बॉल. तर ह्या टीम कडून अगदी तिखट मारा करण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या प्रकारे गोलंदाजी सूरजची आपण पाहिली, लाजवाब गोलंदाजी होती. 4 धावा देत 1 विकेट आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना दर्शन. प्रत्येक बॉल गणेश दर्शनच्या माध्यमातून व्हेरिएशन पाहायला मिळते. मागील बॉल थोडासा लेंथमध्ये पुढे होता, आता मात्र खूप टप्प्याचा बॉल फेकण्याचा प्रयत्न. यावेळी शरीरापासून बॉल दूर ठेवला, वाईड +1 खराब बॉल. या बॉलला दंडित केलं पंचांनी. या बॉलवरती धावा मिळतील 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुन्हा पुढे 6 या आकड्यावरती. धावा येणं गरजेचं, धावा कशा काय येणं, धावा येणं गरजेचं वैगाव 11 टीमसाठी. वाईड +1 2 धावा तरी आल्या, थोडीशी ऊर्जा देऊन जातील. एखादा मोठा फटका आला तर मात्र अजून सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल इथून फलंदाजांचा. त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी एखादा मोठा फटका येणं गरजेचं. याही वेळी दिशाईन मारा केलाय, पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रामध्ये भर पडेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुन्हा पुढे 7 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. चांगले मॅच, आता तटीचा सामना. इथून जो संघ जिंकणार तो मात्र थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार. त्यामुळे अगदी किंग्स ट्रॉफी कोणाला मिळणार यासाठी चाललेला अठास दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण करायचं तर मोठे फटके येणं गरजेचं राहील या मॅचमध्ये. यावेळी देखील टॅप केलाय, डिरेक्ट हिट काम बनून जाईल पण तो डायरेक्ट हिट मात्र झाली नाहीये. बॅकअप चांगला राहिला, त्या कारणाने मिळेल फक्त या बॉलवरती सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावरती. किरणजी फणसे सर ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये आज इन ॲक्शनमध्ये त्यांना देखील आम्ही पाहिलं. चांगला खेळ साकारला. हा येणं हँडसम पर्सनॅलिटी किरण फणसे यांना आपण पाहतो आमच्या समवेत जोडलेत. ओमसाई MTC लाईव्ह, अगदी या स्पर्धेमध्ये लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. रोशन फराड आणि पूर्ण टीम, कॅमेरा वर्क, लाजवाब आपल्याला पाहायला मिळाला गेले 2 दिवस. त्यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी. यावेळी देखील ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न, ऑफसाईडला तटवलाय बॉल. सिंगल कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न, जोखीम पत्करली जाणार नाहीये. जोखीम पत्करावी लागेल. इथून 2 पैकी एका फलंदाजाला आपल्या खांद्यावरती जबाबदारीने खेळ साकार करावा लागेल. आपल्या गावाला जिंकायचं असेल तर इथून मात्र चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल. कारण मैदानाच्या आतमध्ये समीकरण येऊन ठेवले 8 चेंडू 26 धावा. धावा बनवू शकतात, बनवणारा पाहिजे. आपण मेलबर्नमध्ये पाहिलं भारत विरुद्ध पाकिस्तान 8 चेंडूमध्ये 28 धावेची आवश्यकता असताना विराट कोहलीने मात्र 2 लगातार षटकार ठोकले होते.
आणि मॅच विनिंग पारी खेळली होती. इथं मात्र डॉट बॉलची समाप्ती. लगातार डॉट बॉल या मॅचमध्ये पूर्णपणे हवा काढून जातील. या मॅचची मॅच पासून दूर जात असताना आपल्याला पाहायला मिळतो वैगाव 11 हा संघ. दह्या टीमकडून ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी झाली असं वाटलं होतं की वैगाव 11 टीम सहजरित्या त्या टार्गेटपर्यंत पोहोचेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये वेगळंच दृश्य पाहायला मिळते. गोलंदाजी लाजवाब पाहतोय. टप्पा काढल्यानंतर बॉल राईज होताना पाहायला जास्त मिळालेत. नेक्स्ट बॉल. हो, या बॉलवरती देखील प्रहार करायचा आहे. मिस टायमिंग फटका आहे. फिल्डर तैनात आहेत. वॉट कॅच. सुपर झेल. मैदानाच्या आतमध्ये रनिंग कॅच घेतला जातोय आणि विकेट नंबर 2 गोज. चेंडू उर्वरित धाव संख्या पाहिजे 26. येणारे 6 बॉल 26 धाबेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सामना सोपा नाही आता वैगाव 11 टीमसाठी, त्यामुळे मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. कमीत कमी 4 मोठे फटके मारायचे आहेत आणि दया टीमच्या गोलंदाजांना फक्त 2 बॉल सेफ फेकायचे आहेत. त्यामुळे असं समीकरण मैदानाचे आतमध्ये येऊन ठेवले. क्रिकेटमध्ये कोणतीच करता धावसंख्या सेफ नसते. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कोण जिंकेल, कोण पराभव कुणाला स्वीकारावा लागेल, येणारी वेळकाळ सांगून जाते. बऱ्याच वेळा 6 चेंडूमध्ये 36 धावा देखील बनलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलमध्ये 13 देखील धावा झालेल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं फार चुकीचं. 6 चेंडू 26ची गरज. इथून मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय वैगाव टीम. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य घडवत असतो आणि इथून संघर्ष वाटायला आलाय. आणि इथून मात्र पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल विकेट कीपर. अजून एक धक्का. तिसऱ्या विकेटचा पतन. अस्मित ही विकेट मिळवतोय. पाच बॉल 26 धाब्यांची गरज. स्वतः कॅप्टन प्रवीण वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. आता मात्र समोर जावं लागेल. आपल्या जबाबदारीने आपल्याला खेळ करावा लागेल प्रवीण वाडकरला. 5 चेंडू 26 धावा बनतील का हे पाहावं लागेल. निर्णायक बॉल आता मात्र डिलिव्हर केला जाईल अस्मितच्या माध्यमातून. 5 चेंडू 26चं समीकरण आहे. अवघड बनलंय. हो, यावेळी आडव्या बॅटने प्रहार केला. या मॅच मध्ये अजून जीवित आहे वैगाव संघ. ठोकलाय षटकार. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. फलंदाज प्रवीण वाडकरच्या बॅट मधून तडाखा. शानदार षटकार. क्या बात आहे. चांगला हुक केलाय. ज्या प्रकारे रोहित शर्मा आपण पाहतो हुकचे फटके खेळतो, त्या प्रकारे हा लाजवाब फटका आपण पाहिला ॲक्शन रिप्लेमध्ये. होमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून क्लॅरिटी विथ क्वालिटी म्हणून ओळखला जातो. खरं तर ही वाहिनी अगदी कमी वेळेमध्ये उंच भरारी घेणारी वाहिनी जर कुठली असेल ना तर होमसाई MTC लाईव्हचा मी आवर्जून उल्लेख करेल. धावसंख्या 6ने पुढे चालले. मॅचमध्ये ट्विस्ट. 4 चेंडू 20 धावेची गरज. अजून एक प्रहार केलाय परंतु मिस टायमिंग स्लो. डाऊन दी बॉल फिल्डर आलेत. कॅचची संधी निर्माण झाले आणि इथून मात्र कॅप्टन प्रवीण वाडकरची खेळीचा अंत होतोय. तर मॅचची हवा आता निघून गेले. 15 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 15 वरती 4 असं समीकरण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खूप टप्प्याचा बॉल होता. अगदी उसळी घेणारा बॉल. 1 बाउन्स अशी ताकीद दिली जाते. चांगली गोलंदाजी अंतिम षटकामध्ये आपण पाहतो ह्या टीमकडून. अस्मित गोलंदाजी ट्रॅकवरती.
मोठे फटके मारून दिले नाहीत आणि या मॅचमध्ये औपचारिकता पूर्ण करण्याचं काम केलं जाईल. आज मुंबई इंडियन्सचा देखील सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या टीमसोबत आहे. 7:30 वाजता थेट प्रक्षेपण आपल्याला स्टार स्पोर्टवर वाहिनीवरती पाहायला मिळेल. हो, यावेळी देखील इनसाइड आउटचा फटका मारण्याचा प्रयत्न, रनिंग कॅच घ्यायची होती परंतु त्याच्या अवाक्याच्या बॉल बाहेर होता आणि त्या कारणामुळे या बॉलवरती धाबा किती काढल्या जात आहेत, एकच मिळेल. कारण त्यांना देखील माहिती आहे की या आता आपण सामन्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ज्या टार्गेट सेट केलं 35 धावेचं ते टार्गेटपर्यंत आपण पोहोचू शकत नाही आहे. तर याच दरम्यान आदरणीय महेशजी वाडकर आणि अनिल शेठ वाडकर साहेबांचं इथं शुभागमन होत आहे. साहेब, आपण यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत आहे. चला, पुढील होणारा सामना आपण देखील तयार राहायचं आहे. सिक्कीम बोरगाव विपक्ष गोळेवाडी असंघ, दोन्ही टीम आपण सज्ज राहा. आणि इथून मात्र सुपर 3 मध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे आपल्याला दह्याट. अगदी चांगला खेळ राहिला, हार्दिक अभिनंदन टीम दह्याट. पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक टीम वैगाव 11, आपण देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला, शेवटपर्यंत झुंज दिली. मागील 2 सामने तुम्ही जिंकले आणि तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतो क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये तुम्हाला हार पत्करावी लागली. पण पुढील वाटचालीस तुम्हाला आयोजन कमिटीच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. हार्दिक अभिनंदन टीम. जिंकणारा सामना आपण पाहिला. खऱ्या अर्थाने दह्याट कालच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकले होते आणि सामन्याचा सामनावीर ज्या खरं तर गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली तो अस्मित ठरतोय. सामन्याचा सामनावीर अस्मित आपण यायचं आहे सामनावीरची ट्रॉफी घेण्यासाठी. किरण, मालिकावीर कोण असेल अंदाजे? तो आकाश. चला अस्मित या, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी अस्मित यावं. आणि क्वार्टर फायनलचा तिसरा सामना जसा चालू होईल तसं आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन करूया. जाऊया संतोष देसाई सरांकडे, ऐकूया एक सुमधुर त्यांच्या माध्यमातून वाणी. हो त्याला नाही ना नवनाथ मालिकावीरचं बाहेर त्याला बी द्यायला 24 मधनं काढायचं. सगळे बाहेर, सगळे बाहेरचा उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज ते सगळे काढून. सकाळी मी कसा बसतो सत्कार घ्या ना. कुणाचा सत्कार आता सर? 2 सत्कार घ्या ना. मालिका ज्यांनी आपल्याला मालिकावर दिले ना त्यांचा एक सत्कार आहे आणि एक साई एंटरप्राइजेस विशेष सत्कार आहे आपल्याला. दोघांचे